निर्जरा केअर फाउंडेशनच्या वतीने संस्थापिका स्वाती अळीमोरे साखरे यांनी आयोजित केलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शनिवारी सोलापुरातील हरिबाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापुरात महिला कुस्ती स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना खेळाडूंच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले। देशात सर्वच क्षेत्रामध्ये आज महिलांनी आपला झेंडा फडकवला आहे। कुस्ती क्षेत्रात सुद्धा आता महिला मागे राहिल्या नाहीत। महिलांनी प्रोत्साहित करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी हरिबाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरील आखाड्यात यावे असे आवाहनही सचिन कल्याण शेट्टी यांनी यावेळी बोलताना केले। वडील सीताराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते। त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ निर्जरा केअर फाउंडेशनची 2023 मध्ये स्थापना केली। सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे, मात्र अव्वल दर्जाच्या सुविधा, आखाडे व स्पर्धाचे व्यासपीठ अभावी या खेळाडूंना अपेक्षा इतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर करता येत नाही। हे लक्षात घेऊनच आम्ही निर्जरा फाउंडेशनतर्फे कुस्तीगिरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही महिलाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत आहोत असे निर्जरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळीमोरे साखरे। सोलापुरात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडते, उद्घाटन झालेलं आहे। कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि अंतिम स्पर्धा आहे? या स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद अपेक्षापेक्षा मिळालेला आहे। जसं या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 42 संघातून 350 मुलींनी सहभाग घेतलेला आहे आणि मला याचा खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे। कशा प्रकारे या स्पर्धा पार पडताय? या स्पर्धा अपेक्षेप्रमाणे शिस्तीने आणि व्यवस्थित पद्धतीने पार पडू लागलेल्या आहेत। सकाळपासून या मुलींच्या सगळ्या जे वेट असेल, यांचं मेडिकल रिपोर्टिंग असेल, सगळ्या गोष्टी या एकदम शिस्तीने प्रॉपर पद्धतीने झालेल्या आहे। आताच आमच्या निर्जरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वातीताई अळीमोरे साखरे यांनी सांगितल्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या पावननगरीमध्ये माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा खूप छान पद्धतीने पार पाडत आहोत। आज सकाळी सुरुवातीला वजन आणि मेडिकल हे प्रोग्राम झालेला आहे। त्यानंतर 350 महिला मल्लांनी या स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवलेले आहेत। आपण सगळे आता पाहत आहोत, खूप छान पद्धतीने नीटनेटके आणि अटीतटीचा सामना होत आहेत। अटीतटीच्या सामन्यांमध्ये या ठिकाणी प्रेक्षकांचाही खूप मोठा सहभाग आपल्याला लाभलेला आहे। याचबरोबर आपण प्रत्येक वर्षी निर्जरा केअर फाउंडेशनच्या अंतर्गत घेणाऱ्या पुरुषांची कुस्तीच्या स्पर्धेसाठी 1 मॅच आणि महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेसाठीच्या 2 मॅच असे टोटल 3 मॅचचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। दोनही स्पर्धा खूप अटीतटीच्या चाललेल्या आहेत। प्रेक्षकही खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आम्ही सर्वजण अध्यक्ष, आमचं पूर्ण निर्जरा केअर फाउंडेशन परिवार खूप आनंदी आहोत। आम्हाला खूप छान वाटलं। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पंच निलेश गुंड सर उपस्थित आहेत। त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्पर्धा पार पाडत आहेत। त्यांनीही सांगितले की मागच्या 25 वर्षात अशा पद्धतीचं जर्मन हँगरचं सोय करून महिला मल्लांना उन्हाची काहीही अडचण न होता कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे सगळं आपण केलेलं आहे। त्यांनीही समाधान व्यक्त केलेलं आहे। उद्या 4थी महाराष्ट्र महिला केसरी जी आहे ती स्पर्धा अंतिम टप्प्यात येणार आहे। कशा प्रकारची उद्याची अंतिम तयारी? आज या ठिकाणी तुम्ही बघताय, आवाज खूप यायला लागलाय आणि अटीतटीची स्पर्धा चालू आहे। कुणीही या स्पर्धेच्या फायनल फेरीमध्ये धडक मारू शकतंय आणि फाउंडेशननी या सोनेट कार पहिल्या बक्षीस म्हणून या ठिकाणी या इतिहासामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा सोनेट कार आपण ठेवलेलं आहे। ते कोणीही घेऊ शकतं। खूप अटीतटीच्या मॅचेस चाललेल्या आहेत आणि 2 नंबरचं बक्षीस म्हणून आपण बुलेट हंटर 350 सीसी ची गाडी आपण ठेवलेली आहे।
तेही कोणाच्या नशिबात आहे आपण पाहायचं आहे. मला सोडून आपण टोटल 10 वजनी गट आहेत, 16 वजनी गट पकडून. तर 10 वजनी गटाच्या पहिल्या बक्षीस म्हणून 51,000 रुपये आपण फाउंडेशन तर्फे आयोजित ठेवलेला आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.